धन्य आंदोलन यासाठी करतो साहेब की गेल्या अनेक वर्षापासून ग्रंथालयाला दर्जा वाढ झालेली नाही, त्याच्यानंतर नवीन ग्रंथालयाला मान्यता नाही आणि जे शासनाने डिक्लेअर केलेलं आहे 40% अनुदान, ते अनुदान पण भेटत नाही आणि अनुदान हे सर्व तुटपुंज अनुदान असल्यामुळं ग्रंथालय चालवणं खूप कठीण झालेलं आहे. आता माझं क वर्गाचे वाचनालय साधारणतः मला 12,500 रुपये महिन्याप्रमाणे मला अनुदान भेटतं. त्याच्यामध्ये 5,000 भाडं, 2,500 रुपये कर्मचारी सेवकाचा पगार आणि 4,000 रुपये ग्रंथपालाचा पगार, असं करून ते पूर्ण माझे 12,000-12,500 इथंच जातात. त्याच्या व्यतिरिक्त ग्रंथ कसे खरेदी करणार, पेपरचं बिल कसं देणार आणि इतर सामाजिक कार्यक्रम कसं करणार. आणि मुलांना जे अभ्यासिकेचे मुलं येतात तेव्हा स्पर्धा परीक्षेला देणारे होतकरू विद्यार्थी त्यांच्या पुस्तकाचं वेगवेगळं डिमांड असतं, कोणी वेगळ्या परीक्षेला बसलेले असतात, ते पुस्तकं आपल्याला अवेलेबल करावं लागतात. त्याच्यामुळं जे काही अनुदान भेटतं हे खूप तुटपुंज आहे आणि कर्मचाऱ्याला सुद्धा पोटाला पोटभर सुद्धा अन्न मिळत नाही अशी कंडिशन आहे. तेव्हा शासनानं आवर्जून ग्रंथालयाकडे लक्ष द्यावे. ग्रंथालय खूप महाराष्ट्रामध्ये छान ग्रंथालय आहेत आणि सामाजिक कार्याची चळवळ आहे, त्यामुळे शासनानं आवर्जून ग्रंथालयाकडे लक्ष द्यावे आणि पगार वाढ सुद्धा करावी व विद्यार्थी कसे आपले घडतील देशाचे, राष्ट्राचे आणि जिल्ह्याचे याकडे वाचनालय सातत्याने लक्षपूर्वक काम करत आहे. मारुती नारायणराव फुलारी, भारत.